श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. मैत्रिणींनो, कमला एकादशी जवळ आलेली आहे, तर त्या दिवशी कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊयात. कमला एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेले उपाय धन, सुख, समृद्धी आणि मानसिक शांती देतात असेही मानले जाते. श्री विष्णू आणि लक्ष्मीचं पूजन. सकाळी लवकर स्नान करून पिवळे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करावी. पिवळी फुले, तुळशीपत्र आणि खीर किंवा गोड नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करावा. या मंत्राचा 108 वेळा जप करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम किंवा गीतेचे पठण करावे. तुळशीचं पूजन. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. दीपदानाचा उपाय. घराच्या मुख्य दाराजवळ तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. मंदिरात किंवा नदीकिनारी दीपदान केल्यास पुण्य लाभते. दानधर्म. गरिबांना अन्नदान, कपडे किंवा धान्य द्यावे. विशेषतः पिवळ्या वस्तूंचे दान शुभ मानले जाते. उपवास आणि सात्विकता. शक्य असल्यास एकादशीचा उपवास करावा. कांदा, लसूण आणि तामसिक अन्न टाळावे. दिवसभर मन शांत ठेवून भजन कीर्तन करावे. आर्थिक प्रगतीसाठी उपाय. पूजा करताना कमळाचे फूल अर्पण करावे. लाल कपड्यात 11 गोमती चक्र ठेवून लक्ष्मी समोर ठेवून शुभ मानले जाते. कमला एकादशीच्या दिवशी श्रद्धा, संयम आणि सकारात्मक भावना ठेवून केलेले उपाय अधिक फलदायी मानले जातात. त्यामुळे शक्य झाल्यास साधे सोपे उपाय आहेत तर आवर्जून सगळ्यांनी करावेत. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.